डिजिटल दुनियेचा स्ट्रॉंग पासवर्ड MSCIT। कोरोना नंतर प्रत्येक क्षेत्रात मोठे बदल झालेत। शिक्षण, आरोग्य, संवाद, शेती, व्यापार अशा सर्वच क्षेत्रात ITचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय। ऑनलाइन व्यवहार सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत आहेत। पाहता पाहता 2 वर्षात संपूर्ण दुनिया डिजिटल झाली आहे। शाळेतील विद्यार्थी सुद्धा मोबाईल आणि कम्प्युटरचा वापर करतायत। चहाच्या टपरीवर देखील पैसे घेण्यासाठी QR कोड दिसायला लागलेत। YouTube वरून विविध रेसिपी शिकून घरोघरी नवनवीन खाद्यपदार्थ बनवणं सुरू झालंय। आजी सुद्धा नातवाशी व्हिडिओ कॉल करून बोलतायत। प्रत्येक क्षेत्रात काम करणारी मंडळी मोबाईल, कम्प्युटर आणि इंटरनेट या 3 गोष्टींच्या सहाय्याने आपापली कामं कशी करतायत ते जाणून घेऊया। चला तर मग प्रवेशासाठी आजच नजीकच्या MSCIT केंद्राशी संपर्क साधा। प्रवेशाची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2024। असं काही विशेष अशा म्हणजे काही खास असा विषय नाही, पण एक प्रेस कालच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे त्यांच्या भाजप पक्षप्रमुख यांचा सिंधुदुर्ग दौरा झाला आणि त्या दौऱ्यामध्ये नेहमीप्रमाणे त्यांनी काही टोमणे, काही अर्धवट माहितीची विधानं आणि घासून ती अशी पोथट झालेली काही विषय आहेत त्यांचे, तेच मांडले। खरं तर या विषयावर प्रेस घेऊन त्यांना काही उत्तर देण्याची अशी गरज वाटत नव्हती, पण काही गोष्टी त्यातल्या भरपूरच करमणूक करणाऱ्या होत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेच्या, त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या। त्यामुळे थोडंसं आज थोडं बोलावं त्या विषयात असं वाटलं। एक त्यांनी विषय असं म्हणाले की आता ह्या भगव्या वादळाला कोणी रोखू शकत नाही, तर ते थेट दिल्लीपर्यंत जाणार। तर आमचं असं म्हणणं आहे की खरं तर हे वादळ नाहीच आहे, ही वावटळ होती आणि ती वावटळ वांद्र्याच्या मातोश्रीतून सदा आपल्या महाराष्ट्राच्या मंत्रालयात पोहोचू शकली नाही धडपणे। त्यामुळे ती वावटळ दिल्लीपर्यंत पोहोचण्याची भाषा आहे, हे थोडंसं हास्यास्पद आहे। आणि याचं दुसरं कारण असं आहे की या वावटळीला बाळासाहेब असताना ते वादळ होतं, नंतर ती वावटळ झाली आणि या वावटळीला भारतीय जनता पार्टीशी केलेल्या गद्दारीचा वास आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला त्याच्या मर्यादा माहित आहेत। हा झाला पहिला विषय। ज्या मोदीजींच्या नेतृत्वामुळे त्यावेळेच्या शिवसेनेला एवढ्या सगळ्या जागा मिळाल्या, त्याच मोदींवर येणं केनं प्रकारे टीका करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत। खरं तर या विषयामध्ये मोदींचं महत्व किती आहे, मोदींचं काम किती मोठं आहे, मोदींची कार्यपद्धती किती प्रकारे कोणत्या पद्धतीने चांगली आहे, हे अख्ख्या जगामध्ये सिद्ध झालेलं आहे। तरी सुद्धा नेहमीप्रमाणे काल त्यांनी त्यांना हुकुमशाह असं संबोधित केलं। मला असं म्हणायचं आहे की खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे हे स्वतः हुकुमशाह आहेत आणि त्यांच्या हुकुमशाहीला, त्यांच्या घराणेशाहीला कंटाळून त्यांच्याबरोबर असलेली मूळ शिवसेनेच्या तालमीत तयार झालेले अनेक आमदार, मंत्री अशी 40 लोक त्यांच्या हुकुमशाहीला कंटाळून सोडून गेले। आणि याच्या उलट स्थिती मोदींच्या बाबतीत आहे। महाराष्ट्र सोडा पण देशातले अनेक नेते वेगवेगळ्या विचारसरणीचे असले तरी सुद्धा ते मोदीजींबरोबर काम करायला इच्छुक आहेत। मोदीजींचा विकासाचं जे विजन आहे आणि जगामध्ये महासत्ता बनण्याचा जो संकल्प आहे, त्याचे सगळ्यांनी मनस्वी स्वागत केलेलं आहे। त्यामुळे त्यांनी ठरवलं पाहिजे दुसऱ्याला हुकुमशाह म्हणताना असे एक विपरीत किंवा विपर्यास करणारं त्यांचं विधान होतं। उद्धव ठाकरे नेहमी ज्या ज्या भूमिका मांडतात, अनेक भूमिकांवर किंवा त्यांचा पक्ष मांडतो, त्या अनेक भूमिकांवर त्यांना परत बॅक यावं लागतं। राम मंदिराच्या विषयामध्ये त्यांच्याच कोणीतरी नेत्याने म्हटलं की आम्ही काळा दिवस म्हणून पाळू,
आणि मग या किल्ल्याचा विचार संपूर्ण देशभरात महाराष्ट्रामध्ये झालं, जिथे जिथे त्यांचा काही पक्ष शिल्लक आहे तिथे संपूर्ण महाराष्ट्र असं संबोधणं आता काय अर्थ राहिला नाही त्याला. तर तिथे आहे तिथे त्यांनी राम मंदिराच्या उत्सवात जर आपण मागे राहिलो तर संपूर्ण जनता आपल्या तोंडात शेण घालेल हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग शोभायात्रा असतील, बाकीचे मंदिर स्वच्छतेचे कार्यक्रम असतील किंवा राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचे प्रोग्राम असतील, ह्या सगळ्यामध्ये निर्लज्जपणे परत सहभाग घेतला. दुसरा एक विषय त्यांनी म्हटलं की मोदीजी मालवणला आले, मालवणला काही दिलं नाही, मालवण मधला प्रकल्प घेऊन गेले. त्यांनाही मी दुसरी गोष्ट सांगतो की खरं तर सिंधुदुर्ग किल्ला हे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचंच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचं एक वैभवशाली प्रतीक आहे. आणि त्या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व संपूर्ण जगभर जाण्यासाठी मोदींचा दौरा हा खूप उपयुक्त ठरला. नेवल डे सारखा एक विशेष सोहळा या जिल्ह्यामध्ये संपन्न झाला. जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना त्या विषयाचा खूप आदर आहे किंवा सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं. दुसरं म्हणत असाल तर मोदीजी येऊन गेल्यानंतर किंवा राजकोटचा किल्ला झाल्यानंतर गुगलवर जर तुम्ही बघितलात तर जास्त सर्च राजकोट आणि मालवण सिंधुदुर्ग किल्ला याला आहेत. आणि फुटबॉल पण एवढा वाढलाय 4 पटीने साधारणतः सीझन नसताना, आता परीक्षांचा सीझन आहे तरी सुद्धा 4 पटीने पर्यटक तिथे वाढले. त्यामुळे त्यांच्याच काही पदाधिकाऱ्यांची हॉटेल्स आहेत, त्यांच्याकडनं माहिती घ्यावी की मालवणच्या पर्यटनाचा आयाम किती प्रकारे बदलला आहे. रस्ते आणि इन्फ्रामध्ये किती चांगल्या पद्धतीच्या व्यवस्था त्या निमित्ताने उभ्या झाल्या आहेत. त्यामुळे कोणतंही एखादं विधान करायचं आणि लोकांना वेडं समजायचं एवढी जनता तर खुळी नाहीच, पण त्यांच्या विधानाला समर्थन करण्याएवढे त्यांचे जे काही बिचारे शिवसैनिक काही प्रामाणिक असतील त्यांना ही न पटणारी गोष्ट आहे. त्यानंतरचा विषय नेहमीप्रमाणे ते कणकवलीत गेले आणि पुन्हा 15-18 वर्षापासूनचा जो विषय आहे सन्मान्य आमचे नेते राणे साहेबांवर टीका, आणि ती सुद्धा अत्यंत चुकीच्या पद्धतीची. मोजून 4 कार्यकर्ते घेऊन त्या कामांची भूमिपूजन करायला हे लोक निघालेले आहेत, करायचा धंदा चालू केलेला आहे त्यांनी. त्यामुळे त्यांची स्थिती अशी आहे की मोठं काही नाही आहे, त्यामुळे फक्त दात करून कुठल्या तरी गोष्टीचा पाठपुरावा केला, माझं पत्र होतं, अशा पद्धतीच्या गोष्टी लोकांना सांगून दिशाभूल करण्याचं काम ते करतायत. असे अनेक विषय या अनुषंगाने आहेत. प्रत्येक गोष्टीच्या काय उत्तर देण्याची गरज नाही, पण इतकं निश्चित आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक काम, सगळ्या नेत्यांमधला समन्वय आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठीची सगळ्यांची झालेली अशी ऊर्जायुक्त मानसिकता, या सगळ्यातून या लोकसभेच्या किंवा या कोकणची जनता उद्धव ठाकरेंच्या सगळ्याच हास्यास्पद विधानांना, टोमण्यांना चोख उत्तर देईल. आणि याला फार वेळ लागणार नाही. इतकंच या निमित्ताने सांगतो. धन्यवाद.